खूप दिवसानंतर छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर इथं मी छान तयारी केली होती. तर कशासाठी? संक्रांत झाली, त्याच्यानंतर बऱ्याच जणीनं रथसप्तमीपर्यंत हळदी-कुंकू करतात. तर सामूहिक हळदी-कुंकू होतं. मागच्या गल्लीतल्या ज्या ताईनं तर त्यांनी ठेवलेलं होतं. तर मग मला तिथं जायचं होतं. छान तयारी केली. आपल्या हिंदू धर्मामध्ये कसं पहिले रांगोळ टाकल्या जाते, तर इथं छान अशी ही रांगोळ टाकलेली होती. खूप सुंदर पण वाटत होती आणि दिसायलाही खूप छान दिसत होती. तर इथं आता बरोबर 6 वाजलेले होते. तर जिथं आम्ही फिरायला येत असतो ना संध्याकाळी, तर तिथंच हे थोडंसं त्यांनी छोटंसं एक पेंडॉल टाकलं होतं आणि तिथं अशी छान अशी सजावट केलेली होती. विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ना, तर ती स्थापित केली होती आणि फुलांनी छान असं पाकळ्यांनी तिथं ते सजवून घेतलेलं होतं. खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं. खूप छान वाटत होतं. पाहायला तर खूप सुंदर दिसत होतं. आणि सगळ्याजणी अशा नटून-थटून आलेल्या होत्या ना, तर पाठीमागच्या ज्या जाधवताई आहे, बऱ्याच वेळेस मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे, म्हणजे माझी एक जवळची मैत्रीण आहे. तर त्या पण त्याच्यात म्हणजे सामील होत्या. म्हणजे त्यांनी ते हळदी-कुंकू ठेवलेलं होतं. तर इथं त्यांनी बॉटल आणलेल्या होत्या हळदी-कुंकामध्ये. त्याच्यानंतर त्यांनी वाण पूर्ण बनवून घेतलेलं होतं. तिळगुळ होता. तर सुरुवात माझ्यापासूनच झाली आणि हो, त्यांनी इथं नाश्तासुद्धा ठेवलेला होता, कचोरी आणि समोसेचा. त्याच्यानंतर हळदी-कुंकावून आले, लगेच घरी आल्याच्यानंतर स्वयंपाकाला लागले. तर इथं मला आहे ना एका साईडनं मसाला भात बनवला आणि इथं मला आलू आणि वाटाण्याची भाजी बनवायची होती मसाल्याची. तर इथं मग मी मसाला भाजून घेतलेला आहे. त्याच्यानंतर काही शूटच नाही करता आलं कारण माझ्या मोबाईलमधली चार्जिंग संपलेली होती. तर जेवणं झाले, सगळं आवरून झालं आणि टी व्ही पाहता पाहता आहे ना इथं मी एवढा लसूण सोललेला आहे. सध्या बिग बॉस सुरू झालेला आहे मराठी सीझनचा. तर तेच पाहत होते. कधीतरी पाहत असते, असं काही रेग्युलर पाहत नसते, पण कधीतरी वेळ भेटला तेव्हा तेव्हा पाण्यात येते, तेव्हा एवढं समजतही नाही. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि गुड नाईट.